नमस्कार मित्रांनो, आज मी जात आहे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर म्हणजेच कळसुबाईला भेट देण्यासाठी। इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला कुठून व कसा प्रवास करायचा याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कळसुबाई हे शिखर मुंबईपासून 160 तर नाशिकपासून 50 किलोमीटर अंतरावरती आहे। महाराष्ट्रातील हे उंच शिखर असल्याने रोज माणसांची ये जा इथे चालूच असते। जर तुम्ही इथे शनिवार किंवा रविवारी आलात तर तुम्हाला इथे खूप प्रचंड गर्दी बघायला दिसेल। सगळ्यात पहिले आम्ही दादर स्टेशनवरून लोकल ट्रेन पकडून कसारा स्टेशनला आलो। नंतर कसारा स्टेशनवरून आम्ही शेअरिंग गाडी पकडून बारी या गावामध्ये येऊन पोहोचलो। मित्रांनो, आता आम्ही येऊन पोहोचलोय बारी या गावामध्ये, जे कळसुबाईचं बेस विलेज आहे। बारी या गावामधूनच आपला हा ट्रॅक चालू होतो। नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव। आज मी आलो आहे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर म्हणजेच कळसुबाईला भेट देण्यासाठी। आणि मी आज एकटा नाही आहे, माझ्याबरोबर अजून एक आपला मित्रसुद्धा आलेला आहे, प्रणेश। आणि आता संध्याकाळचे 4 वाजले आहे आणि आम्ही आता आमचा हा ट्रॅक चालू केला आहे बेस विलेज बारी या गावामधून। आम्ही आमच्यावर टेंट वगैरेसुद्धा घेतलेला आहे। वरती आम्ही आज स्टे करणार आहे मंदिरापाशी। याच्या अगोदरसुद्धा मी कळसुबाईला 3 वेळा येऊन गेलो आहे आणि ही माझी आता 4थी वेळ कळसुबाईला येण्याची। बारी या गावामधून 1-1.5 किलोमीटरचा ट्रॅक केल्यानंतर रस्त्यामध्ये आपल्याला कळसुबाईचं छोटंसं मंदिर सुद्धा लागतं। ज्या लोकांना 3-4 तासाचा ट्रॅक करून कळसुबाईच्या शिखरापर्यंत पोहोचणे शक्य वाटत नाही, ती लोक या कळसुबाईच्या छोट्याशा मंदिरामध्ये पूजा करतात। हा ट्रॅक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जवळपास 3 तास तरी लागतील। आणि वरती रस्त्यामध्ये जाताना आम्हाला हे मध्येच करवंदाची झाड दिसले, आपल्याला मध्येच करवंदाचं झाड दिसलेलं आहे। ते मस्त पिकलेली करवंद सुद्धा आलेली आहे इथे। मस्त गोड आहेत करवंद एकदम। कशी आहे? गोड आहे, सुंदर, मस्त। इथे पण एक शॉप आहे आणि तुम्हाला मध्ये मध्ये असे खूप सारे ठिकाणी छोटे छोटे असे शॉप बघायला दिसतील, जिथे तुम्हाला खाया प्यायला सर्व व्यवस्था भेटून जाईल। चल, इथे पण एक शॉप आहे, इथे पण एक शॉप आहे।
आणि अशा प्रकारे आता आपल्याला ही पहिली शिडी लागलेली आहे इथे. जर मित्रांनो तुम्हालासुद्धा कळसूबाईच्या इथे वरती स्टे वगैरे करायचा असेल, तुम्हाला राहण्याची व खाण्याची सोय वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला वरती भेटून जाईल. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये इकडचे नंबर वगैरे देऊन ठेवेन, जेणेकरून तुम्हाला चांगलं उपयोगी पडेल. आज संध्याकाळी 4 वाजता जेव्हा आम्ही हा ट्रॅक चालू केला होता तेव्हा बाहेर प्रचंड ऊन होतं आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आता वरती वातावरण एकदम चेंज झालं आहे. पूर्ण थंड एकदम वातावरण झालं आहे. हे तुम्हाला असं वातावरण एकदम सह्याद्रीमध्ये आल्यावरतीच बघायला भेटतं. होपफुली आज रात्रीसुद्धा वातावरण असंच थंडगार असलं पाहिजे. रात्री जोरदार हवा असल्याने आम्ही आमच्या टेंटच्या बाहेर गेलोच नाही. काल रात्री आम्ही टेंटमध्येच स्टे केला होता खाली आणि आता सकाळचे 5:30 वाजले. वरती आम्ही आता सबमिट करायला चाललो आहे कळसूबाईचं. ही लाचची शिडी आहे, इथून आता वरती आम्ही जाणार आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला आपला आजचा कळसूबाई ट्रॅकचा व्हिडिओ आवडला असेलच. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.
पुढे लवकरच भेटू आपण सह्याद्रीमधल्या अशा एका नवीन व्हिडिओसोबत.